मोर्चा नाही, हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमनेर तालुक्याचा मोर्चा आहे. 2 तास वाजवत होते, हनुमानाचं स्वागत करत होते, त्यांना तिकडून हुसकावून द्यायला लागले. टाकल्या खोट्या केसेस. कुठे गेला शेखर? तिथं तर नव्हताच. ती भांडरपणीची घटना 1 मिनिटासाठी बाजूला ठेवू आणि हे सगळे पोरं जे होते ना, स्वातंत्र्य सैनानी भाऊसाहेब थोरातांनी जे स्वप्न या तालुक्यासाठी पाहिलं, त्यांच्या पिढीमधले मग दत्ता देशमुख असतील, विजय खताळ पाटील असतील आणि केबी दादा देशमुख असतील, हे अनेक लोकांनी जे स्वप्न या तालुक्यामध्ये पाहिलं, ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी केलेलं आहे. पूर्वीच्या काळातही राजकारण होतं, प्रचंड टोकाचं राजकारण होतं. ज्या विजय खताळ पाटलांच्या विरोधात भाऊसाहेब थोरातांनी निवडणूक लढली 78 साली आणि निवडून आले. विजय खताळ पाटलांच्या आणि दादांच्या दोघांच्याही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दोघं एकमेकाशी बोलत राहिले, एकमेकाशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले. विजय खताळ पाटलांचा 100वीचा कार्यक्रम करण्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार माझ्या आईने घेतला होता. खताळ दादा तिला मुलीसारखं मानत होते. मध्यंतरी इथे भाऊसाहेब हसे कुठेतरी आमचा असेल राजापूरचा, तो शिवसेनेमध्ये काम करत होता. शिवसेनेमध्ये काम करत असताना त्यांनी एकदा थोरात साहेबांच्या अंगावर शाई फेकली. ते आपल्या सगळ्यांना तो प्रसंग आठवत असेल. आपल्या मनामध्ये प्रचंड राग आला होता, परंतु साहेबांनी सांगितलं की नाही, त्यांनी त्याचं काम केलेलं आहे, तो त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्या विचाराचा कार्यकर्ता आहे, त्याला विरोध करायचा होता, त्यांनी विरोध केला. आपण मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकलं. किंबहुना माफच नाही केलं तर मागच्याच महिन्यात त्याच्या कुटुंबात एक प्रसंग घडला, तर त्याचं सांत्वन करण्यासाठी साहेब त्याच्या घरी जाऊन तिथे बसले होते. ही संस्कृती या तालुक्याची आहे. आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे, आमचा पराभव केलेला आहे, तो पराभव आम्ही मान्य केलेला आहे, मोठ्या मनाने मान्य केलेला आहे. काही चुका आमच्या झाल्या असतील, जाहीररित्या मी त्या चुकांसाठी माफी मागतो. 1000 वेळा आम्ही माफी मागायला तयार आहे, कारण जनता कधी चुकत नसते. चूक ही आमचीच झालेली आहे, आमच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे, आमच्या नेत्यांची झालेली आहे, आमच्याच लोकांची झालेली आहे, आम्ही मान्य करतो. परंतु तुम्हाला एकच सांगतो की भिजलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून तालुक्याला जर तुम्ही मागे नेण्याचं काम करणार असाल, तर संगमनेर तालुक्यातली जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा. तुम्ही तालुक्यात राहिलेले कामं पुढे घेऊन जा. त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं करत नाही. आणि जर तुम्ही सत्ताधारी आमदार असाल, तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय तर मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये. आणि त्यामुळे या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी, या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी, या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने करणार आहोत. कोणी घाबरून जायचं कारण नाही. साहेबांवर टीका करण्याचा त्यांचा एकमेव उद्देश असा पण असतो की आपण आपल्या कार्यकर्त्यांना घाबरून टाकण्याचं काम. आपण कोणालाही घाबरायचं काही कारण नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. या तालुक्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी समंजस भूमिका बाळासाहेब थोरातांनी ठेवली. 1991 साली संगमनेरची नगरपालिका ताब्यात आली. ती नगरपालिका ताब्यात येण्याच्या आधी दर 6 महिन्याला वर्षाला इथे दंगली होत होत्या. आज जे या ठिकाणी 100-200 नव हिंदू गोळा झालेले आहेत ना, त्याच्या एकाच्याही अंगावर दंगलीची केस नाहीये. ज्यांच्या अंगावर दंगलीच्या केस आहेत ते आज घरामध्ये आहेत, नाहीतर आमच्या बरोबर आहेत. दंगली बंद केल्या. दंगली बंद झाल्या म्हणून तो व्यापार चालू झाला. व्यापार इतका मोठ्या प्रमाणावर चालू झाला की आज या संगमनेर तालुक्यात आणि संगमनेर शहरात मोठे मोठे शेकडो कोटी रुपयाच्या उलाढाली होऊ लागल्या. आणि फक्त आम्ही सामंजस्य भूमिका घेतली म्हणून आम्ही मुसलमानांचं लांबून चालून पालन करतो असं जर तुम्ही टीका करणार असाल, तर तुम्ही ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तर तुमच्यापेक्षाही प्रखर हिंदुत्व आम्ही आहोत. आम्ही हिंदुत्ववादी, प्रखर हिंदुत्ववादी आहोत. परंतु आमचं हिंदुत्व दुसऱ्यावर टीका करण्याचं, दुसऱ्याला त्रास देण्याचं आजपर्यंत राहिलेलं नाही. आम्ही कुठल्याही पद्धतीने कोणत्याही समाजाला कधी त्याचे लाड करण्याचं काम केलं नाही. ज्याची चूक असेल त्याला चूक म्हणण्याचं आणि ज्याचं बरोबर असेल त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी आजपर्यंत खऱ्याने केलेलं आहे. आणि मग हे जे टीका करतात, नेत्याचं काम हे मिटवा मिटवीचं असतं.
जो कुटुंब प्रमुख असतो, जेव्हा दोन गटात भांडणं होतात, दोन समाजात भांडणं होतात, दोन धर्मात भांडणं होतात, तेव्हा जो नेता असतो त्याला सामंजस्याची भूमिका घ्यावी लागते आणि त्याला मिटवावं लागतं, त्याला पेटवता येत नाही. आणि तेच काम मागच्या 40 वर्षात बाळासाहेब थोरातांनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे. याचा अर्थ आम्ही कोणत्या धर्माला त्याचे लाड करतो, कोणाचा विरोध करतो असं जर कोणी टीका करत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये ती आम्ही अजिबात सहन करणार नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हिंदुत्ववादी विचाराचे आहोत, परंतु आमचं हिंदुत्व हे कोणालाही अडचणीत आणणारं, दुसऱ्या धर्माला त्रास देणारं आमचं हिंदुत्व असू शकत नाही. परवा ज्या महाराजांवर ते कीर्तन करत होते, कीर्तन करताना एका मुलांनी त्यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचा त्यांना प्रचंड राग आला. रागाच्या भरात त्यांनी त्याला सायको म्हणला आणि सायको म्हणल्यावर सगळा वाद सुरू झाला. अहो, संत ज्ञानेश्वरांवर किती मोठी टीका लोकांनी केली होती. जगद्गुरु तुकोबारायांचा तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना अक्षरशः दगडांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या ज्यावेळेस क्रांती करत होत्या महिला शिक्षणाची, तेव्हा त्या महात्मा ज्योतिबा फुलेंवर शेण फेकण्याचं काम देखील लोकांनी केलेलं आहे. अरे, त्याच्याशिवाय संत महात्मे होत नसतात. टीका सहन करण्याची ताकद असली पाहिजे. विरोधाला विरोध करण्यासाठी तुम्ही काही जर कोणत्याही पातळी जाणार असाल तर मला असं वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून मुंह में राम बगल में छुरी असं जर कोणाचं काम असेल, म्हणायचं रामकृष्ण हरी आणि धमकी द्यायची नथुराम गोडसेची. अरे, नथुरामला पण नाही, नथुरामजी. अरे नथुरामजी, ज्यांनी या राष्ट्रपित्याला मारलं, त्यांनी तो विचार मारण्याचं काम केलं, त्याच्या नावाने धमकी. आणि तुम्हाला सांगतो ही जनता काही दूध खुळी नाही. आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेले आहात, प्रचंड मोठ्या संख्येने इथं गर्दी झालेली. परवा निषेधाचा इथंच पुढच्या चौकात मोर्चा झाला होता. मीडियावाल्यांची जर हिंमत असेल तर दोन्ही फुटे शेजारी शेजारी दाखवा. जे होते ते सगळे लाभार्थी होते. आज आता काय चाललंय, आजचा तो प्रसंग नाही म्हणून मी बोलणार नाही. नाहीतर या तालुक्याची घडी कशी तोडता येईल असा प्रयत्न चाललेला आहे. तालुक्याचा विकास कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून इथे काम चालू आहे आणि आपला माणूस त्याला आहारी गेलेला आहे. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने सांगायचंय, संगमनेर तालुक्यातल्या जनतेला मला सांगायचंय की हा प्रसंग जो आज आलेला आहे हा काय बाळासाहेब थोरातांनी विरोध केला आणि बाळासाहेब थोरातांवर काहीतरी बोलायचं म्हणून नाहीये. ही तालुक्याची घडी बिघडवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि तो कार्यक्रम हाणून पाडायचा आहे. तो आजच्या मोर्चातून त्याची सुरुवात झालेली आहे. त्याचा शेवट उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक गावागावामध्ये झाला पाहिजे एवढीच अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा आहे, तुम्हाला पाठीमागे काय माहिती नाही म्हणून कळतं. आले हे उत्स्फूर्त आले, हेही लक्षात ठेवा. दुसऱ्या तालुक्यातून आणावं लागले नाही. हे वातावरण जे आहे आता तुम्ही जागे झाले असं मला वाटतंय. एक लक्षात घ्या, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरही अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. एक मोर्चा झाला, काहीतरी कारण नंतर त्या कारणांचं काय झालं याचा पत्ता नाही. आता कोणतेही काही येत नाही आपल्या तुमच्या सोशल नेटवर्कवर. वाकडे तिकडे भाषणं एसटी स्टँडजवळ झाली. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला, मन प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला, मनामध्ये विष पेरण्याचा कार्यक्रम केला. आणि काय कारण असतील कारण
मला माहित नाही, परंतु अजूनही मुंबईचे आमचे चांगले मित्र सर्वपक्षीय म्हणतात, दिल्लीचे सगळे म्हणतात ईव्हीएमचा सुद्धा घोटाळा तुमच्याकरता होता. तर त्यानंतर काय चालू झालं या तालुक्यामध्ये याचा विचार आपण केला पाहिजे. 8 महिने झाले. कसा तालुका आहे हा? शांततेनं चालणारा तालुका आहे, प्रगतीची वाटचाल करणारा तालुका आहे. मी काय म्हणायचो, आमचं संगमेर शहर म्हणजे सुकून, आनंद, कोणताही वाद नाही, कोणता भेद नाही, बंधुत्व. आणि अनेक बाहेरचे लोक म्हणतात की संगमेर शहरात आणि तालुक्यात जसा सुकून आहे तसा कुठंच नाही म्हणणारे बाहेरचे लोक असतात. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आम्ही आनंदानं सगळे राहिले पाहिजे याची काळजी घेतली. निवडणूक संपल्यानंतर कोणालाही म्हटलं नाही की तू माझ्या विरोधी प्रचार केलाय, कोणालाही म्हटलं नाही की तू महाप्रसाद आपण दिसतात का नाही एकत्र. अरे मी याच्यात राजकारण नाही पाहिलं रे. मी पाहिलं का हा तालुका शांततेनं बंधुभावानं कसं चालत हे पाहिलं मी, आणि हे सातत्यानं पाहिलं. जे तीर्थरूप दादांनी पाहिलं, भाऊसाहेबांनी पाहिलं, जे कॉम्रेड दत्ता देशमुखांनी पाहिलं, जे खताळ पाटलांनी पाहिलं, ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला, प्रामाणिक प्रयत्न केला. आणि ही थोर परंपरा आहे आपली. त्या थोर मोठा नेगेटिव्ह सेट केला. कुणी यायचं शाळेच्या भिंतीवरून टाकायचं, फुलेवाडीच्या कीर्तनातलं ये, कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवरून टाकायचं, सर्व आपल्या लोकांना वाक्य या जगातलं सर्वात मोठा खोटं वाक्य सर्व एक नंबरचं घाणेरडं वाक्य. तेव्हा हे वाक्य आपल्याला सर्व धर्म संभाव याला सर्व संतांनी दिलेलं आहे, समाज सुधारकांनी दिलेलं आहे, महात्मा गांधींनी दिलेलं आहे, आणि ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत घातलेलं आहे. बोलायचा अधिकार कोणालाही नाही या विषयावर. ज्या वेळेला या ठिकाणी कुठं स्टेजवर बोलायचं असतं त्यावेळेला राज्यघटना चालते की कुणी माणूस या ठिकाणी त्याची भावना कुठूनही व्यक्त करतो, परंतु या ठिकाणी ज्यावेळेस सर्व धर्म संभाव असा प्रयोग येतो त्यावेळेला त्याला त्याला बाबासाहेबांची राज्यघटना चालत नाही. या ठिकाणी हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे आज सकाळी साहेबांवर भंडारेने टीका करताना असं सांगितलं की संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलेला आहे नथुराम गोडसेवर बोलण्याचा, असं आज सकाळचं वाक्य त्याचं मीडियामधलं. तेव्हा असा अधिकार घटना देत नाही. घटनेची एक चौकट असते, त्या चौकटीतच आपल्याला बोलता येतं, घटनेविरुद्ध बोलता येत नाही. आणि आपल्याला महात्मा गांधींवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्याच्यावर कौतुक त्याचं करता येत नाही. आता ते सोडून द्या. त्यांनी माझ्याबद्दल म्हणलं की मी तुमच्यावर नथुराम होईल. हा नथुराम आपण आपली तयारी ना तत्वा करता विचारा करता मरायची तयारी असलेली आपण आहे. स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, लक्षात ठेवायचं. जेव्हा कोणी या नारळाच्या गादीवरून कीर्तन सेवा देत असतो तेव्हा त्याची जागा तो कधीच सोडत नाही. हा संग्राम भंडारे मात्र जेव्हा लोकप्रतिनिधी येतात, कीर्तनस्थळी येतात, तेव्हा एका कार्यकर्त्यासारखा स्वतः त्याला खुर्ची द्यायला जातोय, त्याच्या पाया पडतोय. यापेक्षा मोठं राजकारण काय असू शकतं बघा स्क्रीनवर. तेव्हा याचा असं कीर्तनाच्या गादीवर एकदा उभं राहिलं ना, एखादा आपलं मुलग उभं राहिलंय, आई आली तरी तो पाय पडायचं नाही आईच्या, असं आहे. कारण ती गादी वेगळी. हा गादी त्याच्या उतरला त्या नारदाच्या गादीहून पाय पडतोय. बघा बघितलं का? छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. बघितलं. त्यानंतर या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झाला. आणि सर्वात महत्वाचं बघा, महाराजांच्या गळ्यात विना आहे. विना असून जर महाराज जर एखाद्या सर्वसाधारण माणसाच्या पाया पडत असेल तर हा धर्माचा अपमान नाही का? धर्माचा अपमान करणारे महाराज आहे का?
तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झालेला आहे. परत एकदा या ठिकाणी दाखवायची विनंती सर्वांची आहे, कारण आपल्या धर्मावर आघात झालेला आहे. आपला धर्म या ठिकाणी पायदळी तुडवलेला आहे. सर्वांची या ठिकाणी विनंतीला मान देऊन परत हा स्क्रीन दाखवण्याची मी विनंती करतोय. स्लो मध्ये या जगातल्या सर्वात मोठा खोटं वाक्य सर्व एक नंबरचं खोट्याचं घाणेरडं वाक्य. मुळात काय घडलं ते आपण एका ठिकाणी बघूया. 9:30 वाजताचा प्रसंग काय घडलाय तो स्क्रीनवर दाखवा जरा. 9:30 वाजताचा प्रसंग दाखवा. धमकी देतोय हा, समोरच्या मागच्याला मोक्ष द्यायची. सांगतोय तुला मोक्ष भेटला तू कंप्लीटच करणार. जेव्हा हे सगळं दुसरं काही चाललं त्यावेळेस एक आपला कार्यकर्ता उभा राहिला आणि म्हटला की महाराज ते आपण राहून गेला तू पुरं करून घ्या ना. तर तो म्हणजे अरे तू कोण रे, तुला 11 वाजता मोक्ष देतो. मोक्ष देतो म्हणजे काय करतो, मारतो. आणि सर असं सांगण्यात आलं होतं की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेला असतानाचा प्रसंग मी सांगत होतो. औरंगजेबाच्या विरोधात मी बोलत होतो आणि तेव्हा यांनी माझ्या कीर्तनात गोंधळ घातला. बघा पुढल्या व्हिडिओ मध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती आहे. गोंधळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातला की मी अफजल खानाच्या कोथळ्याचा प्रसंग सांगत असताना तो प्रसंग सांगू नये म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असं म्हणणारा तो भंडारी डोळे उघडून बघ. 10 वाजता तू काय राडा केलाय तो बघा, दाखवा तो स्क्रीनवर. जो भाऊ म्हटला आपण बोला त्यांनी जर मी हात सेवेला घेतलेला आपण जर पूर्ण म्हणून दाखवला तर मी हातचं मानधन त्याला देऊ. आपण म्हणून ऐका कीर्तन मी करणार आहे फक्त आपण कीर्तन तुम्ही नका. मला फक्त सांगा अभंग मी जो घेतलाय तो तुमचा पाठ आहे का नाही एवढंच उत्तर द्या. आता कीर्तन सुरुवात अभंग पाठ कीर्तन नका सांग. अभंग पाठ नाही, अभंग पाठ आहे का नाही, अभंग पाठ आहे का नाही. निलेश गायकवाड खाली बसलेला होता. तो निलेश गायकवाड खाली बसला होता, त्याला पुन्हा डिवसलं. तेव्हा हे ठरलं घालायचंय, ठरलेलं आहे कसा घालायचा, त्याला पुन्हा डिवसलं. तो अभंग पाठ आहे का नाही सांगतो म्हणजे मी श्रोता आहे, माझा अभंग पाठाशी कशाला बसला असतो, मी कीर्तन केलं. तो श्रोता म्हणून बसलेला आहे. तर असं म्हणलं हा काय म्हटलं ते काय त्याला सायको म्हणजे वेड लागलेला पोर आहे असं म्हटलं. मग थोडेसे कार्यकर्ते लोकांना आवडलं नाही हे खरे, लोक उठून जायला लागले. याच्यापेक्षा जास्त काही झालं नाही. महाराज नंतर कसं गेलं या ठिकाणी दाखवा. या फुटेज मधून आपल्याला एकच सांगतो, त्यांनी सांगितलंय की हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला, पण 10 वाजता मुद्दावरून आज सर्व ड्रामा या ठिकाणी आधी रचलेला होता. एखाद्याला टार्गेट करायचं, स्वतः त्याला उभं केलं, तो उभा राहिला, त्याला काय काय बोललं या ठिकाणी या फुटेज मध्ये सगळं आलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं हा फक्त या ठिकाणी जो कुटील डाव आहे तो या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी फुटेज मध्ये मिळत आहे. तुम्ही या ठिकाणी या फुटेज मध्ये तुम्ही सर्व बघितलं. जो मुलगा सांगतोय महाराज मला अभंग येत नाही, त्यावर महाराज म्हणतो तू श्रोता नाहीये, तू सायको आहे. ही भाषा काय या महाराजांची. त्यानंतर तुम्हाला सांगतो पहिला प्रतिकार भंडारे समर्थकांनी त्या मुलाच्या दिशेने केलेला आहे या ठिकाणी. आणि त्या वेळेला एक तुम्हाला फुटेज मध्ये सारखा फुटेज येतोय की एक कुणीतरी चपला उठून जातोय, बरोबर. हा व्हायरल झालेला फुटेज एक आहे. ज्या वेळेला गायकवाडांवर धावून जाणार होते त्या वेळेला गायकवाडांचा हल्ला थांबवण्यासाठी तो माणूस फक्त पुढे आलेला आहे. हे दुसऱ्या फुटेज मध्ये या ठिकाणी दिसेल.
बघा हा हल्ला त्या मुलाच्या दिशेने मुलाच्या दिशेने झालेला हल्ला आहे हा. जे पुढे टार्गेट बसले होते ते निलेश गायकवाडला मारायला धावले असं आहे. आरोप एक थोडक्यात आपण घेऊया. चौथा आरोप या ठिकाणी झालेला आहे. संग्राम भंडारे हल्ला झाला, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण कीर्तनाचं चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद आहे. संग्राम भंडारेने गोंधळ उडवून दिल्यानंतर त्याने कार्यकर्त्यांना भांडण लावले. तो मात्र तिथेच उभा होता, शांतपणे मागे येतो, प्रदक्षिणा घालतो. त्या ठिकाणी या ठिकाणी मिशन सक्सेसफुल झाले. अशा थाटात परत आपल्या गाडीत जाऊन बसतो आणि महाराजांवर हल्ला झाला कुठे, मग भंडारेला धक्काबुक्की झाली कुठे, भंडारेला जीवा मारण्याचा प्रयत्न झाला कुठे, या पहिल्या फुटेज मध्ये आपण पाहिलेलं आहे आणि आता पण या ठिकाणी या फुटेज मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बघा त्या स्क्रीनवर आहे महाराज, स्क्रीन मध्ये महाराज जागेवर उभे गोल केलेल्या याच्यामध्ये महाराज उभे आहेत. महाराज कशी खुशी दे बा, खुशी दे की बरोबर जमली गमत. डबल बाकी असतं. मंदिरात जाऊन दर्शन घेतात. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर या कीर्तनात गोंधळ कसा घालायचा याचे षडयंत्र तो कसा रचतोय ते बघा त्या फुटेज मध्ये. बघा आता षडयंत्र तयार करताना कशी मंडळी दिसते आता तुम्हाला दिसल तुम्हाला ते दुसरं दाखवलं. नाही यामध्ये स्पष्टपणे हे प्लॅनिंग बघा 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 गोळका बघा डोक्यात डोके घातले ना काय कुठं करायचंय ठरवलं. काय प्रगतीच्या गप्पा चालले, कोणत्या कामाची माहिती चालली इथं, कोणते रस्ते बनवायचे, कुठं संगमनेरचा विकास करायचाय. पोलिसांना आव्हान आहे, बघा षडयंत्र कोणी करलं, कोणी संगमनेर असेल सक्सेस म्हणजे गुंतवलेले आपल्या लोकांना आरामशीर गुंतवलेलं हे सांगतोय. बघितलं आमचा काय सांगतोय ते बघा. परत दाखवायचं का आता अजून पण आपल्याकडे फुटेज आहे. कृपया एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी बाकी आहे. थांबा 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 बघायचं आहे बघा. हे सगळं कशासाठी चाललं, फक्त काँग्रेस आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्यासाठी की बाळासाहेब थोरात हे हिंदू दोषी आहेत, हिंदूंच्या विरोधात आहेत असं फेरण्यासाठी हा हे चाललेलं षडयंत्र आहे. बाकी याच्यात काहीच नाही. परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की साहेबांनी कधीही कोणत्या धर्माचं राजकारण केलं नाही. मित्रांनो एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की मी पण या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे. परंतु जसं वय वाढताना मित्रांनो तसं या ठिकाणी साहेबांचं राजकारण आपल्याला कळतं. जसपासून मी साहेबांबरोबर आलो तसपासून मी अध्यात्मात आहे. परंतु जेव्हा यांच्या बरोबर होतो ना त्याचा इतिहास मी नंतर सांगेन. धन्यवाद धन्यवाद साहेब 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 शेवटच्या कर्मचाऱ्यांना या नाटक कीर्तनाला जाऊ तेव्हा ते घुलेवाडी आहे ना, घुलेवाडी मोठ्या संख्येनं शेवटी ते तो याचा साखर कारखान्याचा भाग आहे, मतदार आहे, ते कामगार हे सगळे मतदार आहेत. त्यामुळं सगळ्यांना आपण कायम सांगत असतो की आज आपण कीर्तन आहे, तुम्ही त्या कीर्तनाला जा. त्यात काय चुकीचं काय, भागवत धर्मा करतो सांगतो, वारकरी संप्रदाय करतात, हे असे उद्योग करणारे काय माहिती होतं. त्यामुळे ते असे खोटी नाटे आरोप त्यामध्ये आहेत. एक आता समारोपात एक सांगेल मी आपल्या सगळ्यांना की याच्यात खोट्या केसेस केल्या गेल्या. 11-12 कार्यकर्त्यांना गुंतवण्यात आलं. त्यांच्या आशा का अँटिसिपेटरी बेल घेण्याची गरज नाही तर जेलमध्ये घालायचा आणि कुचवायचा असा कार्यक्रम त्यांचा आहे. ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये खूप चालू आहेत. हेही लक्षात ठेवा, जाणीवपूर्वक चाललंय.
या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. कोण बोलल त्याचे दृश्य हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे. तुम्हाला लक्षात घ्या, खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे. आणि माझं नथुराम गोडसेचं तुम्ही आता काय मी तर सांगून टाकले, मला नथुराम गोडसे व्हायचं असं तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी. चांगलं झालं आमचं जीवनात गैर आहे. तेव्हा तत्वाकरता काही करण्याकरता तयारी मरण्याचे काय विशेष आहे. मी महात्मा गांधी नाही होऊ शकत नाही मला माहिती आहे, परंतु एक कोणतरी बदनामी करतात. प्रियांका जोडगे या आपल्या कार्यकर्त्या आहेत, पंचायत समिती त्या सांगतायत कोणतरी बाई काहीतरी वाईट बोलती. हे आपल्याला बघा संगम तालुक्याला मलाच बदनाम आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम हा लोकप्रतिनिधींचा असेल. भाडोत्री प्रकारातलं इथे आणि तेव्हा तिच्यापेक्षा तिच्या मागचे कोण आहे तपासा. तेव्हा त्याच्यात आता या सगळ्या याच्यामध्ये एक लक्षात घेतलं की याच्या मागे कोण आहे, काय करतंय, कोण बाई शिवाय देते आपल्याला, कुटुंबाच्या नावाला शिवाय देते. अरे हिला कुणीतरी पैसे दिल्याशिवाय शिवाय देत नाही. आपला काहीच संबंध नाही तिचा. पैसे दिले, कुणी दिले पैसे, कुणी दिले रक्कम तिला. हा आमदार काय करतोय आता जो झालाय लोकप्रतिनिधी, हे वाद आपली बदनामी करण्याकरता करतो काय. तेव्हा हे अनेक विषय आहेत, अनेक विषय आहेत. तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो, थोडं शांत राहा. एक मुद्दा सांगतो, हे फक्त इथे असं समजू नका, राज्यात तरी काय चाललं. बीडला संतोष देशमुखांना किती कुचलून मारलं, कसं मारलं वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे का. काय झालं त्याच्यामध्ये. अरे प्रवीण दादा जे आहेत गायकवाड, हे संभाजी ब्रिगेडचा प्रमुख ज्येष्ठ माणूस आहे, विचाराकरता काम करणार आहे. आणि त्यांचे संभाजी ब्रिगेड अशी आहे की संभाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे सर्व जाती धर्माचे सुद्धा त्यांना पाहिजे असा मानणाऱ्या माणसाला त्याची बेइज्जत करणं, गाडीतून खाली ओढलं, त्याच्यावर काळं टाकलं, हे घडते. चांगल्याची आग घ्यायचा कार्यक्रम चाललाय. एक आमदार उतरतो, ते कॅन्टीन बॉयला मारतो, लुंगीवर याच्यावर चालय तो टावेलवरच खाली. किती वाईट चित्र यायचं. काही लोक घुसतायत विधिमंडळात आणि तिथं मारामारी करतायत. काय चाललंय राज्यामध्ये. नोटांचे बंडलं सापडतायत, रेस्ट हाऊसला बंडलं सापडतायत, मंत्र्यांचे बंडलं सापडतायत पैशाचे. काय चाललंय. अरे आपले कॉकटेरा हे सगळं झाकण्याकरता माणिकरावचा बळी घेतला रे. खरं सांगतो तुम्हाला, ते चुकले असते. पण एवढ्या प्रकरण झाकण्याकरता आणि ते भुजबळ साहेबांचे काय हाल चालले तुम्हाला काय सांगायचं. हे सगळं दिसतंय. तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की जे महात्मा गांधींच्या विचाराचे आहेत, जे महात्मा फुलेंच्या विचाराचे आहे, जे शाहू महाराजांच्या विचाराचे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे, हा विचार जो आहे तो नष्ट करण्याचं काम चाललंय. तो तुमचा आमचा विचार हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी विसरून जाऊ नका, लक्षात ठेवा. हा आमदार हे सगळं चाललं. हा आमदार जे आहे, हा आमदार एका ठिकाणी काय म्हणतो माहिती का, बोरच्या मध्ये यांनी असं म्हटलं की माझा डीएनए तपासला पाहिजे. डीएनए तपासण्याचा अर्थ माहिती का डीएनए काय. आता या गड्याला डीएनए माहित नसेल, याला कोणीतरी लिहून मेसेज पाठवला असेल असं बोल, आणि हा बोलला डीएनए, याचा अर्थ तुमची वंशावळ तपासा. म्हणजे याच्यामध्ये सरळ आईवर बोलण्यासारखे, आई इतकं वाईट बोललेली असते. आईवर बोललेला निषेध केलाच पाहिजे. तुम्ही डीएनए तपासायचा अर्थ काय होतो समजतं का तुम्हाला. तेव्हा एक मूर्ख माणूस त्या धांदर पडला, असंच काहीतरी वाईट साईट बोलला होता. आता हा असा बोलतोय. संगमेर तालुका हे सहन करणारे काय, असं राजकारण चालणार का तुम्हाला, हा माझा प्रश्न आहे. चालवायचं का राजकारण. गावगाव गुंडाळ उभे राहिलेत, लोकांचा छळ करतायत, चांगल्याचा हात घेतायत. चालू द्यायचं काय. वाळू वाहत आहेत, मुरुम वाहत आहेत, पुढे हिशोब नाही, काही नाही. आणि दारूचे अड्डे चालवलेत, सगळे गंजाडी एकत्र आलेले दिसत आहेत आपल्याला. चालू द्यायचं काय. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या सगळ्यांची होत एक महत्वाची जबाबदारी. पहिलं तर सगळ्या शहरातल्या मंडळीला मी सांगेन, कदाचित तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या लांबचं घर जळतंय, आपलं काय जातंय, आपलं काय बिघडतंय. शहरातल्या मंडळी करता बोलतोय मी, लक्षात घ्या. शहरात सगळ्या शहराकरता बोलतोय. कदाचित तुम्हाला वाटेल की चाललंय त्यांचं काहीतरी, आपलं काय बिघडलं.
अरे जेव्हा तुमचं बिघडलं ना तर दुरुस्तीला कुणी राहणार नाही शिल्लक, लक्षात ठेवा. माझं वाक्य लक्षात ठेवा, नोंदवून घ्या शहरातली मंडळी. तुमच्या डोक्यांमध्ये सुद्धा परत घुसले विष. खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय हे ठरवलं पाहिजे तुम्ही सुद्धा. जे चांगलं आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे, तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतोय की गावोगाव जे गुंडाळ उभे राहिले त्याच्या विरुद्ध आपले पुन्हा एक सेना तयार करायला, अमृत सेना तयार करावं लागणार. हे गुंडाळांचा बंदोबस्त करण्याकरता गावोगावचे गुंडाळ बंदोबस्त त्यांचा झालाच पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, झाला नाही तर तुमचा तालुका खरं राहणार नाही, वाटोळ होऊन जाईल तुमचं. आणि ज्याला आनंद घ्यायचाय ना तुमचं वाटोळ केल्याचा, त्याला मात्र आनंद होईल. कोणाला तरी आनंद पाहिजे की संघटना मोडला, तिथली शिस्त मोडली, तिथला बंधुभाव मोडला, तिथला विकास मोडला, हे कोणाला तरी पाहिजे. त्यांना जर पाहिजे असेल तर ते होऊ द्यायचं का त्यांचा आपला विकास चालू ठेवायचा, आपली चांगली संस्कृती चालू ठेवायची, हे ठरवण्याचा दिवस आजचा. हे लक्षात घ्या. जाताना हा विचार करून जा आणि जिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे त्याची पुरी काळजी घ्या. आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहोत, त्याची ग्वाही मी तुम्हाला देतो. आणि हे केवळ संघ, फक्त संघ नाही तर राज्याकरता चाललंय, देशाकरता चाललंय, हेही लक्षात ठेवा तुम्ही. आणि काम करा, एवढं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पाठीशी सर्व संगमनेरकर उभं राहिला, सर्व हिंदू समाज उभा राहिला. सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. जय महाराष्ट्र. एक मिनिट सर्वांनी थांबून घ्या. 1 मिनिट साहेब बोलतो. 1 मिनिट. कुठे इकडे तिकडे पडलेले दिसलं पाहिजे. आणि सगळ्याची इच्छा राष्ट्रगीत झालं पाहिजे. राष्ट्रगीताकरता सगळे उभं राहायचे. जय 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 हे माता की लक्षात घ्या. किती कूटनीती चालू, प्रशासन घाबरले आहे.